ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गणाधीश जो ईश सर्वगुणांचा मुळारंभारंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळचत्वारवाचा गमो पंथ अनंत या राघवाचा। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ज्ञानरूप स्वामीजी, शक्ती शांतीरूप महाशून्य बिंदू यांना नम्र नमस्कार। माझे अध्यात्म वेदांत शास्त्रातील सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख डॉक्टर काका यांना साष्टांग दंडवत आणि आपण उपस्थित सर्व श्रोते आपल्या हृदयातील ईश्वरास सादर प्रणाम। राष्ट्रकल्याण प्रार्थना। हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वैचारिक वातावरण शुद्धीही झाली पाहिजे। या दोन्हीची एकत्रता आम्ही करत आहोत। मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु। हरि ओम। थोडक्यात आज 8वा आपल्याला प्रबंध बघायचा आहे। पहिल्या 7चा थोडक्यात अगदी झटकन आढावा घेऊया। प्रस्तावनेमध्ये श्रद्धा आणि बुद्धी याचे संबंध आपण बघितले। दैव फळ चांगलं का वाईट, म्हणजे माणसाचं दैव जे येतं त्याच्या आयुष्यात ते चांगलं का वाईट हे माणसाच्या चांगल्या वाईट वर्तनाच्या हेतूवर आधारलेलं असतं। सुदैव असो किंवा दुर्दैव असो, या दोघांना आपणच जबाबदार असतो। आणि दैव चांगलं होणारे का वाईट होणारे हे आपण जे क्रियमान कर्म करतो, म्हणजे सध्याचं कर्म करतो, वर्तमान काळातली कर्म करतो, त्याच्यावर आधारित असतं। सुखाचं रूपांतर दुःख आणि दुःखाचं रूपांतर सुखात असं होत असलं, म्हणजे सुख दुःख जरी रूपांतरित होत असलं तरी ह्या सगळ्या झोक्यामधला अंतिम झोका हा दुःखाचाच असतो। कारण शेवट, आयुष्याचा शेवट, डिपार्टिंग द लाईफ इज ऑलवेज पेनफुल। मग आयुष्यात आपल्याला सुखाची इच्छा ठेवायची असेल, सुखाची लालसा ठेवायची असेल, तर त्या सुखाच्या उपभोगानंतर येणाऱ्या विविध प्रकारच्या शारीरिक अथवा बाह्य आपत्ती विना तक्रार स्वीकारणं हा एक उपाय, किंवा लालसा, आस आणि धुरणी किंवा अपेक्षा सुखाची योग्य करणं, कमी करणं। थोडक्यात जीवनाचे नियम स्वीकारणे। आणि हे जर का आपल्याला व्हॉलंटरी करायचं असेल, स्वेच्छेने करायचं असेल, तर काही धन, काही वेळ, आपले अहंकार, आपला विकार याचा हळूहळू त्यागाचा संकल्प करून आणि काही प्रमाणात स्वेच्छेने हे शासन स्वीकारून प्रतिगतीचं जीवन कर्तव्य बुद्धीने आणि सातत्याने आपण जगत राहणं आणि ते आपल्याकडून होत आहे का नाही ह्याच्यासाठी आत्मपरीक्षण करत राहणं, असे साधारणतः ह्या सुखप्राप्तीचे किंवा वैभव प्राप्तीचे मार्ग आपण पाहिले या मागच्या पाठामध्ये। आता तात्विक दृष्टीने म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या माहितीवर स्वकल्याण जर का आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना हा योग्य मार्ग आहे। त्यांनी आपलं चित्त शुद्ध आणि शांत होईल। आणि असं जर का झालं किंवा जेव्हा होईल तेव्हा एक तर इच्छा राहणार नाहीत
किंवा ज्या थोड्या राहतील त्या अत्यंत उदात्त इच्छा असतील. आणि अशा मार्गाने स्वकल्याण साधेल हा खूप लांबचा आणि दीर्घ मार्ग आहे. तसं आपल्याला करता आलं म्हणजे निष्काम कर्म आणि निष्काम उपासना आपल्याला करता आली तर खूपच छान झालं. परंतु आपला असा अनुभव आहे की आपल्याला सर्वसाधारण साधकांना म्हणजे आपल्यासारख्या साधकांना ह्या सगळ्या प्रवासाच्या पूर्व टप्प्यात म्हणजे सुरुवातीला हे करणं असाध्य असतं. म्हणून स्वेच्छा समता तत्व पालनासाठी काहीतरी संकल्प करायला पाहिजे. तर तो सुरुवात 64% दुःख स्वीकाराचं व्रत घेणं हे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातली आहे आणि म्हणून ते सुचवलेलं आहे आणि हळूहळू हे वाढवता येईल. त्यागयुक्त कर्मशुद्धी, एकीकडे ही कर्मशुद्धी त्यागाने करायची आणि त्याचबरोबर रोज शरीराशी संवाद अशी ध्यान संकल्प त्याची ध्यान संकल्पाचं पालन करायचं. आणि हा उपाय आपण सातत्याने गेले अनेक योगग्रंथ आणि ह्या योगग्रंथातले राहिलेले झालेले 7-8 प्रबंध आहेत त्याच्यात बघतो. आणि हे सगळे जे उपाय आहेत हे विज्ञान मान्य कसे आहेत ते आपण प्रबंध 5 मध्ये पाहिले. पुढच्या प्रबंधामध्ये ह्याच्याबद्दलच बघितलं की जीवन संपताना आयुष्य संपताना माणसाचं जे मनोगत असतं त्यावरून त्या क्षणाची त्याची स्थिती दिसून येते. आणि त्याची आपण काही अत्यंत प्रख्यात वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची उदाहरणं पाहिली आणि त्यातून जे निष्कर्ष काढता येतात त्याची चर्चा आपण प्रबंध 6 मध्ये केली. शांती, समाधान, आनंद, प्रसन्नता, तृप्ती, निर्भयता. परत एकदा शांती, समाधान, आनंद, प्रसन्नता, तृप्ती, निर्भयता म्हणजे सुखाची सुखरूपता अशी जी ही वृत्ती जर का जीवनात जर का मिळवता आली तर जीवनाचा अंतही त्या स्थितीत होतो. आणि म्हणून अशा शेवटचा दिवस गोड होण्याची साधना करण्यासाठी चित्त शुद्ध आणि शांत ठेवण्याचा अभ्यास करावा लागतो. हेही आपण काही मागच्या पाठामध्ये बघितलं. आपण बघतो की हे सगळे पुस्तकं लिहिताना किंवा मांडणी करताना स्वामीजींनी मान्यता प्राप्त विज्ञान नियमांची सांगड म्हणजे एकीकडे जीवन आहे, एकीकडे व्यक्ती जीवन आहे, एकीकडे जीवनाचे रूल्स आहेत म्हणजे निसर्गाचे नियम आहेत. तर स्वामीजींनी काय केलं की जी मान्यता प्राप्त विज्ञानाचे नियम आहेत जसे आपण लॉज ऑफ मोशन म्हणतो किंवा थर्मोडायनेमिक्स म्हणतो त्याच्यावरून त्या सगळ्या नियमांशी आपल्या जीवनाशी म्हणजे माणसाच्या जीवनाशी सांगड घालून विज्ञान आधारित नियम तयार केले. कशासाठी तयार केले तर अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी. आणि ते सगळे नियम नव्या पद्धतीने जगासमोर मांडले. हे स्वामीजींचं न्यू वे फिलॉसॉफी किंवा नवतत्वज्ञान आहे. आणि मनशक्ती केंद्राचं जे काम चालतं ते ह्या कन्सेप्टवर किंवा ह्या फिलॉसॉफीवर चालतं. आणि मग स्वामीजींनी सगळ्या आयुष्यासाठी काम केलं, अगदी फार जन्मपूर्व शिक्षणापासून तरुणांच्या शिक्षणापर्यंत आणि सगळ्या वयातल्या विद्या ज्यांना प्राप्त करण्याची इच्छा आहे किंवा ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा आहे, सुखी जीवन जगण्याची इच्छा आहे, त्या सगळ्यांसाठी अनेक प्रकारचे उपक्रम सुरू केले आणि आता ते राबवले जातात अजूनपर्यंत. आणि त्यामुळे एकीकडे माणसाच्या मनाचं संवर्धन, मनाचं शिक्षण, सुखाची प्राप्ती आणि दुसरीकडे आरोग्य शिक्षण हा सुद्धा माणसाचा राहण्याचा मूलभूत प्रश्न आहे. तर आरोग्यावर सुद्धा स्वामीजींनी विस्तृत लिखाण केलंय आणि आपल्याकडे अभ्यास वर्ग आणि त्याच्यातून हे सगळे उपाय दिले जातात. आणि ह्यातलेच बरेच आपण या योग ग्रंथातून बघतोय. स्वामीजींनी सायन्समधले कुठले कुठले विज्ञानाचे नियम वापरले ते आपण बघितले तर इतके ते व्हास्ट आहेत की बघा, लॉज ऑफ मोशन, लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स, रेझोनान्स, लॉ ऑफ कॉन्ट्रॅडिक्शन, लॉ ऑफ कॉम्प्लिमेंटॅरिटी, एन्ट्रोपी, सेंट्रीफ्युगल अँड सेंट्रीफ्युगल फोर्सेस, सिंक्रोनासिटी, असे अनेक विज्ञानातले कन्सेप्ट घेतले जे विज्ञानात ऍप्लिकेबल होते आतापर्यंत. परंतु स्वामीजींनी मनुष्य जीवनाचा अभ्यास करून आणि मनुष्य जीवनातल्या इच्छामुळे जी गती निर्माण होते शरीरात त्याचा अभ्यास करून हे सगळे कन्सेप्ट त्या
ह्या विज्ञानाच्या कन्सेप्टना आयुष्याचं काय म्हणतात ते तत्वज्ञान जोडलं. आता हे सगळं स्वामीजी स्वतः 100% जगले. तसं त्याने लोकांना वागून दाखवलं, वर्तन आदर्श स्वतः निर्माण केला आणि मग अशा पद्धतीने ही सगळी घडी बसून मग स्वामीजींनी आपली प्रकाश समाधी घेतली. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण प्रबंध 8 ज्याचं शीर्षकच आहे, त्या प्रबंध 8चं शीर्षक जे आपण आतापर्यंत जो आढावा घेतला त्याचं सगळ्याचं सार ह्याचं शीर्षक आहे दुःखातून सुखाची निर्मिती. म्हणून हा जो प्रबंध आहे आजचा तो खूप महत्वाचा आहे, कारण आपण आतापर्यंत जो काही अभ्यास केला त्या सगळ्या अभ्यासाचा सारांश देणारा हा भाग आहे. दुःखातून सुखाची निर्मिती. बुद्धियोगात हा तर्क आधारित निष्कर्ष आपण काढलाय आणि आतापर्यंतच्या प्रबंधामध्ये ह्या निष्कर्षाला विविध अभ्यास शाखांचे, विविध धर्माचे समर्थन कसं आहे किंवा विचारवंतांचं कसं समर्थन होत आहे ते परत दाखवलेलं आहे. सुरुवातीला ह्या प्रबंधाच्या सुरुवातीला स्वामीजी आपल्याला वाचकांना, अभ्यासकांना एक महत्वाचं स्पष्टीकरण देत आहेत. त्यांच्या शब्दात ह्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या पहिल्याच प्रकरणात वाचकांना एक वचन दिलं होतं आणि एक इशारा दिला होता. वचन कसलं होतं तर तुमची इच्छा पूर्ती कशी होईल त्याचा मंत्र सांगण्याचं ते वचन होतं. स्वामीजींनी सांगितलं होतं तुमची इच्छा पूर्ती करण्यासाठी मी तुम्हाला मंत्र देणार आहे आणि तो जो मंत्र आहे तो मंत्र पालन करायचा असेल तर जे काही व्रत आपल्याला घ्यायला लागणार आहे त्याच्या कडकपणाबद्दल सुद्धा इशारा दिला होता. आणि मग त्याने असं म्हटलं की या मंत्रामुळे, हा जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्रामुळे किंवा देणार आहे त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं सुरुवातीच्या चॅप्टरमध्ये की या मंत्रामुळे वैयक्तिक हमीवर म्हणजे तुमच्या स्वतःच्या जामिनावर निसर्गाच्या खजिन्यातून लक्षावधी कोट्यावधी रुपये तुम्हाला काढता येतील. पण आणि ह्या वैयक्तिक समजा तुम्ही तारण ठेवलं तर त्याच्यावर तुम्हाला चांगली पत्नी, भरपूर संपत्ती, आरोग्य, मुलं बाळं, अधिकार काय यापैकी जे हवं ते सर्व मागणी करताच मिळेल असं ते प्रॉमिस होतं. या सगळ्या सवलतीचा गर्भित आशय प्रकरण 2 ते 5 या भागात सविस्तरपणे देण्यात आला. म्हणजे हे सगळं मिळवताना काय काय पुढे होतं त्याचा सगळा त्यांनी त्याचा सविस्तर भाग दिलेला आहे. आणि मार्गावरच्या अडचणी सोडून दिला. म्हणजे हे सगळं मिळवायचं असेल तर काय काय तुम्हाला द्यायला लागेल ह्याच्याबद्दलचा सगळा सविस्तर आढावा घेतलेला आहे. आणि हे सगळं वळून ते म्हणतायत की ह्या अडचणी तुम्ही मान्य करणार असाल आणि त्या तुमच्या सुखाची किंवा तुमच्या अपेक्षित अपेक्षांची तुम्ही किंमत देणार असेल तर हे सगळं आता पूर्ण झालेलं आहे. मी जे माझं सुरुवातीचं वचन दिलेलं आहे ते पूर्ण केलं. आणि स्वामीजीच्या शब्दात तुम्ही समजत होतात त्या नंदनवनाचं दार तुमच्या पुढे उघडलं आहे. आता त्या दाराच्या आत दूरवर नरकपुरीचे दृश्य दिसून तुमचा भ्रमनिरास झाला तर तो होऊ नये म्हणून उजव्या हाताला बाहेर पडण्याचं पण दार दिलेलं आहे. म्हणजे दोन्ही दिलेलं आहे. तुम्हाला कुठे जायचं ते तुम्ही ठरवा. आता तुम्हाला जर नंदनवनात भ्रमनिरास होणार असेल, जे आपल्या अपेक्षेच्या नंदनवनात जर का भ्रमनिरास होणार असेल आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून 4 पावलं दूर व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी या विषयाचं अधिक विवेचन करण्याची आवश्यकता आहे. आणि या ग्रंथाच्या प्रथमावृत्ती म्हणजे ह्या ग्रंथामध्ये पहिल्या परिच्छेदात अलिबाबाचा गुहेचा तिळा उघड हा परवलीचा शब्द सांगितलेला आहे. 4थ्या प्रकरणात जरी त्या गुहेचा प्रवेश करण्याची परवानगी दिली असली आणि तुम्हाला त्यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी गुहेत प्रवेश करण्याच्या हक्काचा स्वेच्छेने त्याग करण्यातच स्वर्गीय आनंद सामावलेला आहे हेही तुम्हाला दाखवलेलं आहे. मग काय करायचं? त्याच्यात जायचं का त्याच्यातून बाहेर पडायचं? आपण उपाय करायचे का आपल्याच पद्धतीने सुखाची पाठलाग करायचा? हे सगळं काय करायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे तुम्ही निवडायचंय. आणि मग ह्या सगळ्या
जी गुंतागुंत आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग, मागे आपण गॉड रिकन्सिडर या पुस्तकाचा रेफरन्स घेतला होता, क्युअर विदाऊट मेडिसिन ह्या पुस्तकाचा रेफरन्स घेतला होता, मागच्याच पाठामध्ये घेतला होता. आणि त्याच्यात सांगितलं आहे की हे सगळं करायचं असेल तर एकच जीवनात तथ्य पाळलं पाहिजे किंवा पथ्य पाळलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत आयुष्यात सत्य स्वरूप परमेश्वराला चिकटून राहणं हा एक मार्ग आहे. आणि हा जर का अशक्य वाटत असेल, म्हणजे हा एकदम सत्याला चिकटून राहणं हे जवळजवळ अशक्य कुठली गोष्ट आहे कुणालाच आहे. आपली प्रार्थनाच आहे ना, हे सत्यस्वरूप परमेश्वरा, मी माझ्याच कर्मबंधनातून निर्माण झालो आहे, या कर्मबंधनातून सोप्या अगर खोट्या रीतीने सुटून जाण्याचा कोणताही मार्ग नाही. मग हा मार्ग जर का स्वीकारणं अवघड वाटत असेल तर त्यानंतरचा मार्ग म्हणजे प्रतिक्रियेचं जीवन हळूहळू सुरू करणं हा आहे. आणि ह्या पद्धतीने हे उपाय आपण बघतो आहोत. आणि हे उपाय कसे योग्य आहेत हे पण आपण गेल्या काही प्रबंधात बघितलेलं आहे. आणि ह्यावेळेला सुद्धा आपण त्याच्या आणखीन काही परिमाण बघणार आहोत की ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत. आता सत्याबद्दल स्वामीजी बोलतात, तर सत्य आणि असत्याचे परिणाम काय होतात. सत्य आणि असत्य ह्या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनात, प्रत्येकाच्या जीवनात फार महत्वाच्या आहेत. सत्य बोलण्याने आणि वागण्याचे फायदे आहेत आणि असत्य बोलण्याचे आणि वागण्याचे दुष्परिणाम आहेत. सत्याचं महत्व काय आहे, म्हणजे आपल्याला हे सगळं समजतं परंतु आपल्याला ते जमतं असं नाही. सत्य बोलण्याने विश्वास निर्माण होतो आपल्याबद्दल. सत्य बोलल्याने लोकांमध्ये आपल्यावर विश्वास निर्माण होतो. सत्य बोलल्याने चांगले नातेसंबंध निर्माण होतात. सत्य वागणं चांगल्या आणि प्रामाणिक नातेसंबंधासाठी आवश्यक आहे. सत्य बोलल्याने मन शांत राहतं. आपल्याला खोटं बोलायचं असेल तर काय बोललं आज आणि उद्या काय बोलणार हे लक्षात ठेवायला लागतं. जर सत्य बोलणार असेल तर आपल्याला ताण नसतो, आपल्याला ताण येत नाही आणि आपण मन शांत राहतो आणि आपलं बोलणं कायम तसंच राहतं. आत्मविश्वास येतो सत्य बोलल्याने. सत्य वागल्याने जीवनात यश मिळवणं सोपं होतं. आणि अशा पद्धतीने सत्य हे नेहमी फायद्याचं असतं. म्हणून जितकं शक्य असेल तेवढं सत्य बोलण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. आता असत्याचे परिणाम काय होतात, त्याच्या बरोबर विरोध आहेत. अविश्वास, असत्य बोलल्याने एकदा तो खोटा बोलता माणूस म्हटला की लोकांचा आपल्यावर विश्वास राहत नाही. आपले नातेसंबंध लोकांशी खराब होतात. तणाव येतो आपल्या जीवनामध्ये, कारण आपल्याला नेहमी प्रत्येक वेळेला वेगळं खोटं बोलायला लागतं. आपला ह्यामुळे स्वतःचा विश्वास, स्वतःविषयी आत्मविश्वास कमी होतो आणि अशा पद्धतीने अपयश येऊ शकतं. म्हणजे सत्याचे परिणाम आणि असत्याचे परिणाम हे आपल्याला माहीत नव्हतं असं नाही, पण तरी सुद्धा सत्य बोलणं हे जवळजवळ म्हणजे आता तर असं झालंय की मला फोन केला, समजा मला एखाद्या ठिकाणी 10 वाजता पोहोचायचं आहे आणि मी अजून तिथे गेलो नाही, तर मला 10ला 5-10 मिनिटं असताना फोन येतो, का हो अजून तुम्ही आले नाही. तर आपण सांगतो काय सर्वसाधारणतः की नाही मी रस्त्यात आहे, मी येतोय. खरं म्हणजे मी रस्त्यात नसतो, मी घरातच असतो. पण अशा पद्धतीचं हे जे खोटं आहे हे सहज बोललं जातं आणि बाकीच्या इतर गोष्टी ज्या आहेत त्या व्यवहार म्हणून तशाच टाकल्या जातात. आणि हा जो सत्याचा प्रयोग आहे, जो गांधींनी जी एक्सपेरिमेंट विथ ट्रुथ त्यांच्या आयुष्यात केला आणि त्याच्यावर ते पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचा पुरस्कार विज्ञान आणि इतिहास ह्यांचा जर का आपण मागोवा घेतला तर त्या ह्यांनी पण ह्यांचा पुरस्कार केलेला आहे आणि ते आजच्या आपल्याला प्रबंधात बघायचं आहे. हा जो प्रबंध आहे याच्यात इतिहास, विज्ञान आणि वैज्ञानिक ह्यांनी ह्या पद्धतीने कसं केलेलं आहे याच्याबद्दल भाग बघायचा आहे. हा विषय थोडा मोठा आहे, त्यामुळे आज आपल्याला पूर्ण हा भाग करता येईल असं नाही, पुढच्या वेळेला पूर्ण करू आणि आज झाला तर आज पूर्ण करू. व्यवहारात आणि तत्वतः सुद्धा अनासक्ती, तटस्थता, सत्य आणि तथाकथित दुःखाचं सुखात रूपांतर होण्याचा संभव यावर अगदी नाणावलेल्या शास्त्रज्ञांनी सुद्धा आपला विकास प्रगट केला आहे. आता काही 1-2 कोटेशन्स बघू आपण. प्लँक नावाचा सायंटिस्ट आहे, तो म्हणतो की माणसाने आपला आत्मा सापडण्यापूर्वी प्रथम तो गमावला पाहिजे.
दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी म्हटलं की अहंकाराचं म्हणजे इगोचं क्षेत्र, आपला इगो जर का सॅटिस्फाय झाला तर आपल्याला अत्यंत छान वाटतं ना. आपला अहंकार ज्या वेळेला होतो, पुरा होतो, त्यावेळेला आपल्याला छाप आनंद वाटतो. पण हा आनंद म्हणजे लगेच काही काळानंतर दुःखाचा उगम आहे. कारण कोणीही कायम अहंता बाळू शकत नाही. प्रत्येक अहंकाराचा फुगा कधी ना कधी फुटत असतो. म्हणून अहंकारात वागणं हा क्षणाचा आनंद आणि नंतर अतीव दुःखाचा उगम आहे. म्हणजे आत्मा आणि दुःख यांची सांगड प्लँकने सुद्धा घातलेली आहे. आईन्स्टाईन सुद्धा असंच म्हणतो. आईन्स्टाईन हा सुद्धा एक मोठा सायंटिस्ट की कार्यकारण भाव म्हणजे कॉज इफेक्ट रिलेशनशिप आणि दैववाद हे एक नाही. दैव जे आहे ते तुमच्या वर्तनावर अवलंबून असतं. कार्यकारण भावावर दैववाद अवलंबून असतो. म्हणून ते एक नाहीये. आणि मग हे सगळं असं अनेक सायंटिस्टनी आणि विज्ञानाच्या वेगळ्या वेगळ्या शाखांनी पण सांगितलेलं आहे. ते आपण नंतर बघू. पण आज इतिहासातला जो आहे त्या इतिहासाच्या हकीकतीचा आढावा घेऊ आणि त्याच्यावर स्वामीजींनी विशाल असं चिंतन केलेलं आहे. आणि आपण जर का वाचलं असेल तर इतिहासाचं जग नावाचं एक पाठमाला स्वामीजींनी घेतली होती आणि 2003 आणि 4च्या दिवाळी अंकामध्ये ती प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यातला काही भाग आपण बघूया की हा जो सुखदुःखाचा नियम दिलेला आहे की आधी सुख घेतलं की नंतर दुःख येतं आणि दुःखाचा अतिरेक झाला की नंतर परत सुख येतं. आपलं सुखाचा अतिरेक झाला की परत दुःख येतं. ही जी सायकल आहे ती इतिहासाने सुद्धा कशी पाळलेली आपल्याला दिसते. याच्यामध्ये त्या पाठमालेमध्ये स्वामीजी म्हणतात, आपण नेहमी पाहतो एखादं घर असेल, एखादं घराणं असेल, एखादं राजकारण असेल किंवा इतिहासात चालणाऱ्या ज्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात, ज्या संस्कृती येत असतात जात असतात, जी राज्य येत असतात जात असतात, ती कशा असतात. संस्कृती एक किंवा ती राज्य किंवा तो माणूस किंवा त्याची कीर्ती एक ठराविक पद्धतीने येते, ती सुरू होते, एक ठराविक उंचावर चढते आणि मोठी झाली की परत खाली येते, परत आली खाली, परत वर चढली. अशा पद्धतीने तो माणूस मोठा झाला, त्याचे पराक्रम वाढला, हळूहळू तो खाली आला, मग त्याचा शत्रू मोठा झाला. अशा पद्धतीने हे चालू असतं. आणि असं का झालं हे कळण्यासाठी म्हणजे हा इतिहासच आपल्याला बघतो ना. बघा, ह्या साम्राज्याचा उदयानं असतं असं आपण वाचतो. युरोपियन साम्राज्य किंवा ब्रिटिश साम्राज्याचा उदय असतं, मोगल साम्राज्याचा उदय असतं किंवा वैदिक त्यावेळेला जी काही सुबत्ता होती त्याचा उदय असतं, बुद्ध धर्माचा. अशा पद्धतीने अनेक पद्धतीने आपण बघतो. तर स्वामीजींनी ह्याच्यावर एक वेगळ्या पद्धतीने विचार मांडलेला आहे जे जीवनाशी निगडित आहे. हे असं का घडतं तर स्वामीजी म्हणतात की विश्वाचे मूलभूत नियम आहेत, म्हणजे निसर्गाचे जे मूलभूत नियम आहेत ज्याची आपण आता सुरुवातीला या पाठाच्या चर्चा केली, त्याच्यामुळे हे घडतंय. हा आपला सिद्धांत असला पाहिजे. अशा प्रकारची मांडणी मला दुसरीकडे कुठे दिसलेली नाही अजूनपर्यंत, पण कदाचित कुणी केले असेल. परंतु स्वामीजींनी एक्सक्लुझिव्ह केलेले आहेत, बरेच पाठ आहेत त्याच्यामध्ये. हा खालीवर होणं हा सगळ्याच दुनियेच्या भागातला नियम आहे. तुम्हाला जर पराभव नको असेल तर जयाची अपेक्षा तुम्ही सोडून द्या. स्वामीजी मुलाला सांगतात मी लढेन, मी मिलिटरीत जाईन म्हणून कुणी म्हणेल आणि मग तो म्हणेल की मला रक्ताची भीती वाटते, तर ते चालणार नाही. रक्ताची भीती वाटत असेल तर मिलिटरीत जाऊ नका. आणि मिलिटरीत गेला तर तुम्हाला सगळ्या प्रकारची जे काही करायला लागेल त्याची तयारी असली पाहिजे. तुम्ही असं पण नाही म्हणू शकत मी लढाईला जाईन पण मला जयच मिळाला पाहिजे, ते पण चालणार नाही. एकदा आपण गती निर्माण केली की त्याची प्रतिगती होणार, अशा पद्धतीचं ते तत्व आहे. आणि हे जे तत्व आतापर्यंत जे आपण विज्ञानाच्या नियमाने आयुष्याला जोडलेलं आहे किंवा अध्यात्माला जोडलेलं आहे, तेच आपण ह्या पद्धतीने इतिहासाच्या अभ्यासाने सुद्धा जीवनाला जोडू शकतो. म्हणून विज्ञानात शांती ही अखेरची अवस्था होणार आहे. सायन्समध्ये सुद्धा अप्स अँड डाऊन्स आणि शेवटी त्याने असं म्हटलं की एन्ट्रोपी म्हणजे
हे जे विश्व आहे ते गतिशून्य होणार आहे. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, एनर्जी फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल टिल इट अटेन्स बॅलन्स ऑर एंट्रोपी. म्हणजे शेवटी समता येणार आहे, पण त्या समतेच्या अगोदर ही सगळी खळबळ होणार आहे. आता हा निष्कर्ष इतिहासात कसा काढलाय ते बघा. यातला काही भाग आपण मला वाटतंय विषयोग ग्रंथाच्या वेळेला बघितलेला होता, कोणाच्या लक्षात असेल तर. आता ही जी वैदिक संस्कृती होती, ती वैदिक संस्कृती वेदकाळापासून ती जवळजवळ द्वापार युग संपेपर्यंत त्याच पद्धती वैदिक संस्कृती ही सर्वात जास्त काळ टिकलेली संस्कृती आहे भारताचा इतिहासाचा विचार केला तर. आणि ही का टिकली तर वेद जे होते ते विश्वनियमांशी समानता ठेवून होते. म्हणजे विश्वनियमांचा तत्व आणि वेदांची तत्व ही सारखी होती. आणि इथे माणूस हा भोगासाठी जन्माला नव्हता, तर तो एक चांगल्या शिस्तीने राहण्यासाठी जन्माला नव्हता, असं वेदांत संस्कृत होतं. आणि त्याच्यामध्ये वेदांचे विचार असे होते, सहनावतु सहनो भुनक्तु, म्हणजे समता झाली पाहिजे, आम्ही एकत्र राहू, एकत्र नांदू, एकच विचार करू, ही त्यांची जी घोषणा होती. आणि त्याप्रमाणे लोक जगत होते. आणि त्यावेळेला त्याच्यासाठी आवश्यक ते सगळे कष्ट घेतले जात होते, परंतु एकत्र राहण्याचा प्रयत्न करत होतं. अशा पद्धतीने जेव्हा समाज वागतो, माणसं वागतात, तेव्हा त्या माणसांची, त्या समाजाची आणि त्या जीवनाची उंची खूप वर जात असते. म्हणजे ह्याच्यासाठी वेगळं काय करायला लागत नाही, सगळ्यांनी एकत्र राहायचं, एकमेकाच्या मदत करायची, अशा पद्धतीची जी वैदिक संस्कृती होती. आणि हे करत असताना दुसऱ्याला मान द्यायचा, स्वतःचा अहंकार बाजूला ठेवायचा, आपल्यापेक्षा लहान असेल तर त्याला मदत करायची, आपल्यापेक्षा मोठा असेल तर त्याचा आशीर्वाद घ्यायचा. अशा पद्धतीने हे वैदिक संस्कृतीने सांगितलं. आणि अशा पद्धतीने वैदिक संस्कृती जगली. आणि जिथपर्यंत हे सगळं चाललेलं होतं तिथपर्यंत वैदिक संस्कृती जगली. आणि हे जे विश्वाचं मूल तत्व आहे की समतेचं, ते त्यावेळेला सुद्धा लागू पडलं. वैदिक संस्कृती जर का आपण इतिहास बघितला तर म्हणजे वेदकाळ किती एक्झॅक्टली माहीत नाही, परंतु काही लोकांच्या मते रामायण हे 10,000 वर्षापूर्वी झालेलं आहे आणि महाभारताचा काळ 5,000 वर्षापूर्वी, कोणी 2,000 4,000 म्हणतं. परंतु हे हजारात आहे. आणि इतक्या वर्ष ही संस्कृती चांगल्या पद्धतीने टिकली कारण त्यांनी समतेचा झेंडा, एकत्र राहण्याचा झेंडा, कृतज्ञतेचा झेंडा हातात घेतला होता. आणि म्हणून या संस्कृतीने समता, एकता, कृतज्ञता या सगळ्या गोष्टी एकत्र केले. त्यांचं या जगामध्ये चांगलं चाललेलं आहे आणि दीर्घकाळ चाललेलं आहे. पण मग वैदिक संस्कृती सुद्धा गेली, कारण हळूहळू वैदिक काळात सुद्धा तत्वपालन कमी झालं. तत्वपालन कमी झालं आणि स्वार्थ वाढला. जे कोणी विद्वान होते ते विद्वानांना विद्वानाचा अहंकार झाला, क्षत्रियांना क्षत्रियाचा अहंकार झाला. त्याच्यामुळे अत्याचार वाढले, अनाचार वाढले आणि मग वर्तन बिघडलं. वर्तन बिघडल्यानंतर मग नवीन वर्तनाचे बुद्ध, जैन हे निर्माण झाले. वैदिक लोक चुकले. वैदिक काळातले त्या पिढ्यातले काही लोक चुकले आणि म्हणून चुकीच्या रूढी आल्या. अशा पद्धतीने इतिहासाच्या संदर्भात काय झालं तर ती विषमता सुरू झाली. ती विषमता जिथपर्यंत नव्हती तिथपर्यंत वैदिक संस्कृती श्रेष्ठ होती. तरी सुद्धा ही काही हजार वर्ष ही संस्कृती टिकली. पण नंतरचा आपण अभ्यास केला आणि तो स्वामीजींनी दिलेला आहे, तो आपण थोडक्यात बघूया की साधारणतः कुठलीही संस्कृती 500 ते 1000 वर्षापेक्षा पुढे टिकलेली नाहीये. वेदाची संस्कृती जी अत्यंत निसर्ग नियमावर आणि वर्तन मूल्यावर आधारित होती आणि त्याप्रमाणे वागलं जात होतं, ती काही हजार वर्ष टिकली. पण पुढच्या संस्कृती 500 वर्ष, 1000 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी टिकलेल्या आहेत. आणि आताच्या वेळेला जर का आपण सध्याचा विचार केला तर 500-1000 वर्ष पण कुठली संस्कृती टिकत नाही. आणि मग स्वामीजींनी उदाहरण दिलं. इस्लाम धर्माची सुरुवात हिजरा या घटनेने झाली. 622 सणामध्ये प्रेषित मोहम्मद मक्केहून मदिनाला स्थलांतरित झाले. त्याला हिजरी असं म्हणतात त्या घटनेला. ती 6व्या शतकात झाली. त्याच्यानंतरच्या 6व्या शतकात नंतर हळूहळू मुसलमान धर्म जोर करायला लागला.
200 वर्ष त्याच्यात गेली. 8व्या शतकात तो जगभर गेला. म्हणजे त्यावेळेला मुसलमानचा धर्माचा 8व्या शतकामध्ये जगात हळूहळू ते पसरला गेला. त्यांचं काय तत्व होतं? आम्ही सगळे एक आहोत, आम्ही सगळे एक आहोत असं म्हणून त्यांनी धर्माला सुरुवात केली. आणि मग तिथे मुसलमान अशा पद्धतीने संस्कृती आली. ख्रिस्ती धर्माने सुद्धा तशी सुरुवात केली. आम्ही सगळे एकत्र प्रेयस आहेत त्यांच्या उपासना सगळ्या एकत्र असतात. रविवारी म्हणा ख्रिश्चन, शुक्रवारी मुसलमान, तर अशा पद्धतीने एकतेवर आधारित त्यांची उपासना होती. ख्रिस्ती धर्म स्थापन झाला आणि 300 वर्षांत त्याचा उत्कर्ष झाला. म्हणजे इस्लाम धर्म सुरू झाला 6व्या शतकामध्ये आणि 8व्या शतकामध्ये हळूहळू त्याचा जम बसायला लागला. ख्रिस्ती धर्म स्थापन झाला आणि 300 वर्षांनी त्याचा उत्कर्ष झाला. तिथे सगळ्या लोकांनी एक वागण्याची प्रतिज्ञा घेतली ख्रिश्चन धर्मामध्ये, की दया, प्रेम, दुसऱ्याबद्दल आपुलकी, मदत करण्याची भावना, कृतज्ञता, या सगळ्या गोष्टीची तत्व धर्माने स्वीकारली, ख्रिश्चन धर्माने स्वीकारली. म्हणजे वैदिक संस्कृतीने जशी उच्च तत्व स्वीकारली होती तेवढी नाही, परंतु सर्वांत मानवतेची सगळी उच्च तत्व इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माने सुद्धा स्वीकारली. त्यामुळे हळूहळू लोकांना ते धर्म चांगले वाटायला लागले. ते लोकांनी धर्म पत्करले आणि साधारणतः ख्रिस्ती धर्माने 300 ते 800 वर्ष राज्य केलं. म्हणजे 500 ते 800 वर्ष हिजरी वर्ष होतं. आणि नंतर 500 नंतर इस्लाम धर्माने सुरुवात केली. 250 वर्ष त्यांनी परीक्षेची काढली. हा स्वामीजीने दिलेला क्रम पुस्तकातला आहे, तो मी सांगतोय. 800 सालानंतर म्हणजे 8व्या शतकानंतर, 9व्या शतकानंतर साधारणतः 11व्या शतकापर्यंत इस्लाम वाढला. 1100 ते 16 ही 500 वर्ष घेतली. म्हणजे भारतात सुद्धा इस्लामची सत्ता आली तो हा साधारण काळ 1100 ते 1600. 1600 नंतर काही काळ होता, पण जवळजवळ उभारीचा काळ जो होता तो हा 500-600 वर्षाचा होता. आणि हाच नियम स्वामीजी म्हणतात की साधारण ती संस्कृती येते, ती एस्टॅब्लिश होते, तिचा उदय असतो, तो उदय काही काळ टिकतो, हळूहळू त्याच्यामध्ये दोष निर्माण होतात आणि मग त्याचा काय म्हणतात तो डाऊनफॉल सुरू होतो. आणि अशा पद्धतीने 17व्या शतकापर्यंत मुसलमानांचं राज्य झालं. म्हणजे 500-600 वर्षापासून ते 17व्या शतकापर्यंत म्हणजे 1000-1200 वर्ष झालं. नंतर मग 17व्या शतकापर्यंत मुसलमानांचं राज्य झालं. 100 वर्षांनी ब्रिटिश आले. आता ब्रिटिशांची सत्ता कधी आली? 500 वर्षाची मुदत खाली आली. 15व्या शतकापासून ब्रिटिश पुढे आले. 400 ते 450 भारतात उशिरा आले ते, परंतु त्यांचा जो काही तिकडचा युरोपातला व्यापार किंवा त्या अमेरिकेचा शोध लावणं वगैरे जे काही युरोपातला भाग होता तो साधारणतः 17व्या शतकापासून ब्रिटिश आणि युरोपियन पुढे आले. 400 ते 450 वर्ष ब्रिटिशांची सत्ता राहिली. आता ब्रिटिशांची सत्ता पण जगातली कमी झालेली आहे. आता अमेरिकन आलेत स्वामीजी म्हणतात. आणि गेल्या 200 वर्षात अमेरिकनांची चलती आहे. अजून एक 100-1 वर्ष अमेरिका राहील, अमेरिका पुढे जाईल, तर अशा पद्धतीने खाली येईल, दुसरी कुठेतरी सत्ता येईल. म्हणजे थोडक्यात आधी 2000 वर्ष, त्याच्यानंतर 700-800 वर्ष, 400-500 वर्ष, अशा पद्धतीने या सगळ्या सायकल्स चालू आहेत. भरभराटीला आलेल्याने त्यांची जीवनतत्व सोडली, समता सोडली, त्यांची माणुसकी सोडली, तर त्याच्यानंतर त्यांचा नाश होतो. एकीनं जिथपर्यंत आपण राहतो, जिथपर्यंत आपण एका ह्यानी आहोत तिथपर्यंत काय होणार नाही. स्वामीजी म्हणतात हा इतिहासाचा धडा आपण जिथपर्यंत घेत नाही तिथपर्यंत आपल्या भारताच्या भविष्यात काहीही चांगलं निघणार नाही, असा नियतीचा सिद्धांत आहे. आणि म्हणून लोकशाही आहे, परंतु लोकशाहीची मूल्य आहेत ती चांगल्या पद्धतीने आपल्याकडे रुजली गेली पाहिजेत आणि ती वाचवता गेली पाहिजे. इतिहासाकडे लक्षात आलं की आपल्याला ही एक वेगळी दृष्टी येते. मग स्वामीजींनी काही उदाहरण दिले. आपल्याकडे अत्यंत एक प्रसिद्ध राजा पृथ्वीराज चव्हाण होऊन गेला. ज्यावेळेला ही भारतीय संस्कृती म्हणजे 12व्या शतकातला तो राजा आहे. 1178 पासून 1192 पर्यंत त्यांचं शासन चाललं. त्यांचा ह्या पृथ्वीराज चव्हाणच्या त्यांनी साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्यामध्ये राजस्थान, हरियाणा, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश
उत्तर प्रदेशचा काही भाग असा त्यावेळेला मोठं राज्य त्यांनी स्थापन केलं होतं. त्यांचं लग्न कन्नौजचा राजा जयचंद त्याची जी मुलगी संयोगिता त्याच्याबरोबर झालं होतं आणि हे प्रसिद्ध लग्न आहे. त्याच्याबद्दलच्या इतिहासामध्ये बरेच हकीकती दिलेल्या आहेत. आता हा खूप पराक्रमी राजा होता, पण ह्या पराक्रमी राजाचा शेवटी पराभव झाला. त्यावेळेला मोहम्मद गोरी भारतात आला आणि त्यांनी आपल्या ह्या साम्राज्यावर हल्ला केला, मोठ्या मोठ्या साम्राज्यावर. पहिल्या 1191 मध्ये युद्ध झालं, त्याच्यामध्ये ह्याला मोहम्मद गोरीचा पराभव केला पृथ्वीराज चव्हाणने आणि त्याला पळून लावला. पण नंतर दुसऱ्यांदा त्यांनी जेव्हा हल्ला केला तेव्हा ह्या जयचंद राठोड म्हणजे मला वाटतंय त्याचा तो व्याही त्याने विश्वासघात केला आणि आपल्याच घरातल्या माणसाने विश्वासघात केल्यामुळे ह्या पृथ्वीराज चव्हाणचा पराभव झाला आणि मग नंतर त्याचे हाल करून त्याला ठार मारण्यात आलं. तर अशा पद्धतीने एक चांगलं राज्य का गेलं तर घरातल्याच कोणीतरी त्याला मदत केली म्हणण्यापेक्षा आधी मदत केली आणि नंतर त्याचा पराभव केला, त्याच्याबद्दल गद्दारी केली. अशा पद्धतीने आपण एक नंतर दुसरा एक उदाहरण दिलंय स्वामीजींनी पुढे. कुठल्याही एखाद्या सत्तेचा किंवा राज्याचा सुवर्ण काळ म्हणजे काय असतं, सुवर्ण काळ म्हणजे काय असतं, त्यावेळेला तो देश असतो किंवा ते राज्य असतं किंवा तो समाज असतो, तो खूप चांगली प्रगती करतो. एकदा प्रगती झाली आणि चांगल्या पद्धतीचं जीवन समृद्ध झालं, जीवनात शांतता आली, जीवनात एक प्रकारची स्थिरता आली की मग त्या काळामध्ये कला, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती या सगळ्याचा विकास होतो आणि मग माणसाचं जीवन समृद्ध होतं, सुखी होतं. आणि भारतामध्ये गुप्त घराण्याच्या काळामध्ये इसवी सन 320 ते 550 किंवा त्याच्याही थोडंसं आधी काळ म्हणजे साधारणतः 500-550 वर्ष ती पण झाली, हा सगळा सुवर्ण काळ मानला जातो, गुप्त घराण्याचा काळ. त्या काळामध्ये कला आणि साहित्याची भरभराट होऊन गेली, कालिदासासारखे महान कवी नाटककार होऊन गेले, वेगळ्या वेगळ्या अत्यंत उत्कृष्ट मंदिरांची आणि मूर्तिकलांची निर्मिती झाली. आज सुद्धा आपण काही उत्तर भारतातल्या राज्यामध्ये किंवा दक्षिण भारतातल्या राज्यामध्ये उत्कृष्ट मंदिरं आज सुद्धा आपण बघतो, मोठे चांगले राजवाडे बघतो. तर अशा पद्धतीची निर्मिती झाली. विज्ञान आणि तंत्रज्ञान त्यावेळच्या पद्धतीने त्याचाही विकास झाला. गणित, ज्योतिष, खगोलशास्त्र याच्यासाठी आर्यभट्ट, वराह, मिहीर यासारखे वैज्ञानिक निर्माण झाले त्यावेळेला. त्यांनी जीवनाला अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिलं. त्याच्यानंतर मग शिवाजी महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याची स्थापना झाली. हा सुद्धा काही जण महाराष्ट्राचा सुवर्ण काळ मानतात. नंतर सातवाहन घराण्याच्या काळात म्हणजे इसवी सन 230 पर्यंत कला आणि संस्कृतीचा विकास झाला, यालाही सुवर्णकाळ मानलं जातं. म्हणजे साधारणतः मोगलांचा आपल्याकडे प्रादुर्भाव यायच्या अगोदर अनेक वर्ष 1000-2000 वर्ष वैदिक काळ आणि त्याच्यानंतर हा वेगळ्या वेगळ्या राजघराण्यांचा काळ आपल्याकडे होता. त्याच काळात सम्राट विक्रमादित्य नावाचा एक मोठा सम्राट होऊन गेला. साधारणतः इसवी सनाच्या आधी 100 वर्ष हा त्याचा काळ होता. त्याचं हकीकत समजण्यासारखी आहे. तो भिल्ल शाखेत जन्मला होता. भिल्ल समाजात त्याचा जन्म झाला होता. मालव गणाच्या भिल्ल शाखेत तो जन्माला आला होता. तो मालव गणाचा मुख्य होता आणि उज्जैनी ही त्याची राजधानी होती. छोटं राज्य होतं आणि उज्जैनी राजधानी होती. पण त्याच्या राजधानीवर त्याच्या लहानपणी माळव्यावर शक लोकांनी हल्ला केला आणि ह्यांचं राज्य केलं आणि शक लोकांनी तिथे राज्य प्रस्थापित केलं. पण पुढे या विक्रमानी या शकांचा पराभव केला आणि त्यांना देशातून घालून दिले. आणि हा जो पराक्रम आहे, हा पराक्रम करण्यासाठी त्याला खूप मेहनत पडली, कारण अनेक वर्षामध्ये गेली, त्याचं राज्य गेलं. त्याच्यानंतर तो अत्यंत विपरीत परिस्थितीत होता. पण एवढा त्यांनी पराक्रम केला की त्यांनी स्वतःच्या नावाचं एक कालगणना सुरू केली. जशी आपण आता इसवी सन म्हणतो तसं विक्रमादित्यचं शक म्हणून जे आहे ते शालिवाहन सवत वगैरे ती त्यांनी कालगणना सुरू केली असं म्हणतात. बघा, शकाने त्याच्या माळव्यावर राज्य जिंकलं म्हणजे लहानपणीच त्याचं राज्य गेलं
त्यांनी काय केलं, विक्रमादित्य आपल्या आईबरोबर वनवासात राहायला लागला. तिथे त्याला अनेक वर्ष राहायला लागलं लहानपणात. पण त्यावेळेला तो शांत बसला नाही. आपलं राज्य मिळवण्यासाठी त्यांनी अनेक पद्धतीने मनसुबे रचले. हळूहळू त्या मालव प्रदेशातल्या युवकांना संघटित केलं, त्यांना लढाईचं शिक्षण दिलं. तर तसं त्यांनी राजस्थान, मध्य भारत, पंजाब ह्या प्रदेशातील गणराज्यांचे लढाऊ संघ निर्माण करायला केले. त्या सगळ्या गणांना ती प्रेरणा दिली आणि अशी चौफेर त्यांनी अनेक वर्ष तयारी केल्यानंतर मग त्यांनी आपला जो प्रदेश जे शकांनी बळकावलेला होता त्या उज्जैनीवर स्वारी केली. शकांना माळ्यातून घालून दिले. तो मालक गणांचा नेता आणि उज्जैनीचा सिंहासनाधिपती झाला. आणि म्हणून इसवी सन पूर्व 57 पासून त्यांनी नवीन कालगणना सुरू केली. इतका तो पराक्रमी होता. म्हणजे आधी लहानपणी त्याचं राज्य गेलं, त्यांनी प्रचंड मेहनत केली आणि त्यांनी ते एक चांगलं राज्य निर्माण केलं. त्यांनी आपला प्रदेश सुस्थिर बनवला. त्यांनी दिग्विजयाची तयारी सुरू केली. लोक उज्जैनीतून पळाले होते, पण उत्तर कोकण, सौराष्ट्र, सिंध या प्रांतात त्याचे सगळे लोक तिथे होते. तर त्यांना तिथून हाकलून लावण्याने भारत परकीय आक्रमणातून मुक्त होणार होता. अशा पद्धतीने त्यांनी आपल्या दिग्विजयाची सुरुवात केली आणि मग अपरांत, दक्षिणापद, सौराष्ट्र, मध्य प्रदेश, अंग, वंग हे सगळे प्रदेश त्यावेळेचे जिंकून घेतले. आणि त्यांनी अनेक राज्यांना पराभूत केलं. पण त्यांनी त्यांना स्थानभ्रष्ट नाही केले. हा संस्कृतीचा फरक आहे. आपल्या संस्कृतीचा, भारतीय संस्कृतीचा हा फरक आहे की रामाने श्रीलंकेत लंकेमध्ये रावणाला पराभव केलं, पण तिथे रामाने ते राज्य नाही केलं. त्यांनी त्याच्याच भावाला राज्यावर बसवलं. तसं या विक्रमादित्यांनी जेवढी राज्य जिंकली तिथे राजांना त्यांनी स्थानभ्रष्ट केलं नाही. त्यांनाच तिथेच वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जबाबदाऱ्या दिल्या. त्यांच्यावर फक्त त्यांनी राजनैतिक प्रभुत्व प्रस्थापित केलं आणि असा एक मोठा आज्ञाधारक, संघटित, प्रतिकारक्षम देश बनवला. आणि त्यामुळे तो अत्यंत लोकप्रिय राजा होता त्यावेळेला. त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व सुद्धा बहुमुखी होतं. तो विद्याकरांचा आश्रय होता. त्याच्या दरबारात अनेक विद्वान आणि अनेक चांगल्या पद्धतीचे विचारवंत, नवरत्न जी होती ती होती. ते सगळं जे आहे तो अशा पद्धतीने त्यावेळेला त्यांनी तो राज्यकारभार चालवला. आता हा सगळा जो आपण विचार करतोय, म्हणजे इसवी सनापूर्वीपासून ते साधारणतः या गुप्त साम्राज्याचा घोरी येईपर्यंतचा, म्हणजे 700, 800, 900, 800 किंवा 1000 वर्षाचा, त्याच्याकडे त्यावेळेला आपण हा विक्रमादित्य ज्यावेळेला एक जगातला धुरंधर राजा होऊन गेला, त्यावेळेला इंग्लंडमध्ये काय होतं, ब्रिटिशांचा इतिहास कसा होता, तर त्यावेळेला ब्रिटिश जवळजवळ रानटी अवस्थेत होते. ज्या वेळेला वैदिक संस्कृती चालवणारे हिंदू राजे प्रगतीच्या काठावर आले होते, वैभवाच्या शिखरावर होते, त्यावेळेला इंग्रजी परिस्थिती होती कशी, तर तो पण वर्णन स्वामीजींनी केलेलं आहे या सगळ्या पाठमालेमध्ये. इंग्रजांचा उत्कर्ष हळूहळू ब्रिटिशांचा, म्हणजे त्या भागातल्या लोकांचा उत्कर्ष साधारणतः 15व्या शतकापासून झाला. 15व्या शतकानंतर 18व्या शतकापर्यंत त्यांनी बराच उत्कर्ष केला आणि 20व्या शतकापर्यंत त्याचं सगळं आटपलं. पण मग ब्रिटिशांनी सुद्धा आधी त्यांचा उत्कर्ष करण्यासाठी जे काही मिळवलं, जे काही त्यांनी स्थान निर्माण केलं आणि अर्ध्या जगावर ब्रिटिशांचं राज्य सुरू केलं त्यांनी, काहीही नसताना, छोटासा ब्रिटन असताना, ते कशाने झालं, तर त्यावेळेला स्वतः म्हणले ठीक आहे आता आपण एकत्र राहूया. पुढे ब्रिटन एक राहिलं. आपल्यातल्या फाटाफुटीचा, म्हणजे भारतातल्या फाटाफुटीचा त्यांनी फायदा घेतला. आपल्याकडे डिवाइड अँड रूल केलं, आपलं वाटोळं केलं आणि त्यांनी स्वतःचं साम्राज्य स्थापन केलं. आधी त्यांना ते जमत नव्हतं. ते जमल्यानंतर त्यांनी जगावर राज्य केलं. त्यावेळेला आपलं सगळा जो काय उदय होता तो रासात झालेला होता. तर अशा पद्धतीने एक देश खाली जातो, परत वरती येतो. पण तो खाली का जातो आणि का सुधारतो ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्वामीजी म्हणतात की जेव्हा त्या वर्तनामध्ये समता येते, एकता येते,
त्याच्यानंतर काही मूल्यपालन केलं जातं. फक्त भोगाचा विचार न करता त्याग आणि भोग असं सगळं चालू असतं. त्यावेळेला समृद्धी येते, शांतता येते, समाज एक वेगळ्या स्तरावर जातो. कला आणि सगळ्या अन्य गोष्टींची शास्त्राचं विज्ञानाचा विकास होतो. तर अशा पद्धतीने ह्या मूळ प्रक्रिया आपण का समजून घेतल्या पाहिजेत. आणि स्वामीजी म्हणतात कारण इतिहासाचा अभ्यास फक्त वंशावळ्या म्हणजे ह्या साली हा झालं त्या साली ते झालं अशा पद्धतीने अभ्यास केला जातो कन्व्हेन्शनली. पण स्वामीजी म्हणतात आपल्याला फक्त वंशावळ्या समजून नाही घ्यायच्यात, आपल्याला इतिहासाच्या पोटात शिरायचंय. ह्या इतिहासाचा अभ्यास करून आपल्याला मानव जातीचं कसं चलनवलन झालं, माणूस कसा पुढे गेला, माणूस पुढे कुठल्या गतीने गेला, माणसाची प्रगती झाली म्हणजे नेमकं काय झालं, हे सगळं पाहत पाहत आपल्याला पुढे जायचं आहे. अशा पद्धतीने षड्विकारांनी माणसाचं इतिहासात काय झालं म्हणजे ह्या जो काम क्रोध लोभ बरीच युद्ध झालेली आहेत या षड्विकारामुळे झालेली आहेत. तर ह्या सगळ्याचा विचार करून हिंदुस्थानी ब्रिटिशमध्ये काय केलं हे सगळं बघितलं पाहिजे. त्यांनी काय केलं, एक जात विरुद्ध दुसरी जात अशी भांडणं लावून दिली. फोडा झोडा, दोघांना स्वतंत्र करा, मग जिंका, मग फोडा झोडा, हे सगळं त्यांनी केलं. पण हे त्यांनी काय केलं, कारण आपण आपली तत्व विसरलो होतो. स्वार्थासाठी फितुरी ही जी परंपरा आहे जी जयचंदनी केली त्याच्या पृथ्वीराजाच्या बाबतीत, ती युरोपमध्ये पण झालेली आहे. पण नंतर त्याच्यावर ते त्यांनी शिकले आणि त्याच्यानंतर हळूहळू पद्धतीने त्यांनी आपला जम बसवला. अशा पद्धतीने स्वामीजी म्हणतात इतिहासाचा अभ्यास आपण चांगला केला पाहिजे, सगळ्या बाजूने जीवनाचा अभ्यास व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने स्वामीजींनी हे तरुणांसमोर पाठ घेतलेले आहेत. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे सगळं जे आहे त्यात गतीचे नियम काय आहेत, ज्या जीवनात चांगली गती मिळावी म्हणून आपण धडपड करतो त्या गतीचे नियमच आपण मूळ अंगात शोधले नाहीत. आता हे गतीचे नियम खरा विज्ञानाचा विषय आहे, पण स्वामीजींनी सुखाच्या गतीला ते नियम निवडले. हा स्वामीजींचं वैशिष्ट्य आहे, हे न्यू फिलॉसॉफीचं वैशिष्ट्य आहे. म्हणून विज्ञानाच्या अंगाने गतीच्या नियमांचा अभ्यास आम्ही करतो आहोत, केला आहे आणि करत राहू. पण त्याचा उपयोग करून आणि तो आपण संदर्भ वापरून इतिहासामध्ये आपली गती झाली, कशी गती झाली, इतर लोकांची कशी झाली, आपले जे शत्रू होते ते आपल्याला वरती कसे झाले, किंवा आपण आपल्यामध्ये आपली प्रगती अधोगती कशी करून घेतली, या सगळ्याचा तुलनात्मक अभ्यास आपण केला तर आपल्याला असं दिसतं की ज्यांनी कष्ट केले, जे सुखासीन राहिले नाही, ज्यांनी समतेचं पालन केलं, त्यातल्या त्यात विषमता कमी केली, त्यांना त्यावेळेला निसर्गाने यश दिलं. नेमकं 500च्या पुढे आणि पुढच्या 100 वर्षात 1000 वर्षात हिंदुस्थानात अधिक विषमता आली. म्हणजे 1000-2000 वर्ष वैदिक किंवा काही हजार वर्ष वैदिक काळ, त्याच्यानंतरचा हिंदुस्थानी राज्यांचा काळ, हा सगळा केल्यानंतर शिवाजी महाराज येईपर्यंत आणि पेशवाई एस्टॅब्लिश होईपर्यंत सगळा मोठा हा इतिहास आहे. नंतर पुढचा 150-200 वर्षाचा ब्रिटिशांचा आपला पारतंत्र्याचा इतिहास आहे. म्हणून समतावादी, कमीत कमी भांडणं करणारा असा समाज जिथे जिथे निर्माण होतो त्यावेळेला प्रगती होते. आणि मग संशोधन बीज काय आहे, स्वामीजींनी जेव्हा जेव्हा असे काही पाठ घेतलेले आहेत त्यांनी पुढच्या पिढीला काय त्यांनी रिसर्च करावा, काय काय संशोधन करावं, त्याचं एक असे वेगळे वेगळे सीड्स दिलेले आहेत. तसं ह्या इतिहासाचा धडा घेताना स्वामीजी म्हणतात की हे एक संशोधन जे आहे, हे संशोधनाचा भाग महत्वाचा आहे, तो मनशक्तीच्या पुढच्या पिढीने करायला पाहिजे. इतिहासातला एक अत्यंत महत्वाचा धागा आहे की ज्याच्यावर तुम्हाला पुढे संशोधन चालू करायचं आहे. ज्यांना ज्यांना रिसर्च करायचा आहे त्या सगळ्यांना स्वामीजी म्हणतात मी तुम्हाला न्यूवेमध्ये एक महत्वाचा धागा दिलाय. तो काय आहे की 8 प्रकारची सुखं आहेत आणि 8 प्रकारची दुःख आहेत. गती आणि प्रतिगतीच्या नियमाने एका सुखासाठी दुसरं दुःख निर्माण होतं. हे सगळं स्वामीजींनी वेगळ्या पद्धतीने वेगळ्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर स्वामीजी म्हणतात तुम्ही असं संशोधन करावं अशी माझी इच्छा आहे की कर्तबगार माणसाने 8 पैकी कोणत्या प्रकारची सुखं इतिहासात घेतली आणि त्यामुळे नंतर कुठल्या प्रकारची दुःख त्या माणसाला भोगायला लागली, याचा धागा, याची सरासरी आपल्याला काढता येते काय. आणि अशा पद्धतीने एक एक विषय घेऊन त्याच्यावर अनेक पद्धतीचे रिसर्च प्रोजेक्ट करून
त्याचा पुढे मानवतेला उपयोग होईल किंवा सगळ्या पुढच्या पिढीला उपयोग होईल अशा पद्धतीने हे आपल्याला संशोधन हातात घेतलं पाहिजे. आता विज्ञानात आपण शिकलो की गतीचं रूपांतर शेवटी प्रतिगतीत होतं, पण मानसशास्त्रात स्वामीजींनी पाहिलं की सुखाचं रूपांतर दुःखात होतं आणि तोच इतिहासाचा धडा आहे. कितीही समाज उंच गेला, कितीही साम्राज्य उंच गेलं तरी ती उंची त्याची अखेरची असते आणि तेवढीच खोली दरीप्रमाणे आपल्याला भोगावी लागते. असं करत करत आत्तापर्यंतचा इतिहास पुढे चाललेला आहे आणि ह्या इतिहासाची पावलं जर का आपण बघितली तर आपल्याला इतिहासाचं ज्ञान चांगलं होईल, समाजशास्त्राचं चांगलं होईल. तर अशा पद्धतीने ही इतिहासातली आवर्तनं ही वर्तनाने निर्माण होतात हे लक्षात ठेवून आपण मानसशास्त्र आणि इतिहासाची सांगड घालत अशा पद्धतीने हा अभ्यास केला पाहिजे असं स्वामीजींनी म्हणाले. तर स्वामीजींनी सगळा जीवनाचा एक वेगळ्या पद्धतीने ज्ञानमार्गाने अभ्यास केला आणि ते ज्ञान मांडलं. आजच्या पाठाच्या सुरुवातीलाच आपण बघितलं की विज्ञानाचे अनेक नियम जे फक्त विज्ञानाला ऍप्लिकेबल आहेत असं वाटत होतं ते जीवनाला कसे ऍप्लिकेबल आहेत ते त्यांनी सांगितलं. आणि मग हा आजच्या पाठाचा ध्यानापूर्वीचा समारोप करताना आपण शेवटची स्लाईड बघूया. ज्या ज्ञानाने असा मोह न पुन्हा पावशील तू आत्म्यात आणि माझ्यात भूते, म्हणजे गीतेमधल्या 4 अध्यायातला हा 35वा श्लोक आहे गीताईमधला. ज्या ज्ञानाने असा मोह न पुन्हा पावशील तू आत्म्यात आणि माझ्यात भूते निशेष देखुनी. जे ज्ञान प्राप्त झाल्यावर हे पांडवा पुन्हा तुला मोह होणार नाही आणि ज्या ज्ञानाच्या योगाने यच्चयावत सर्व भूत तुझ्या स्वतःच्या ठाई आणि माझ्या ठाई आहेत असं तुला दिसून येईल, अशा पद्धतीने तू अभ्यास कर. ज्ञानयज्ञाचं फळ अखेरीला परमेश्वराची प्राप्ती होऊन मिळते. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की एकदा मनाची अवस्था प्राप्त झाली म्हणजे अशा साधकाचं चित्त परब्रह्माच्या बरोबरीवर जातं. मग ज्ञानमार्गाच्या पायऱ्या कुठल्या आहेत थोडक्यात तर त्याचा रिव्ह्यू घेताना असं म्हणता येईल की एक म्हणजे ज्ञानमार्ग आपल्याला पटला पाहिजे, तो आपल्याला समजला पाहिजे. 2 आपण तो आचरणात आणला पाहिजे. 3 त्यासाठी संत आणि ज्ञानी माणसांची मदत घेतली पाहिजे. म्हणजेच 4 अशा संत किंवा ज्ञानी माणसांची सेवा केली पाहिजे. सेवा केली पाहिजे तरच ते आपल्याला मदत करतील. आता या संतांच्या सहवासात आलं म्हणजे आपणासारं काही करीती तत्काळ म्हणून साधकही संतांच्या प्रमाणे हळूहळू तसा होऊ लागतो. ही 5वी पायरी. पण तात्काळ याचा अर्थ त्या क्षणी सर्व क्रिया पुऱ्या होतात असं नाही. त्यांनी असं म्हटलं की एखादा दगड पाण्यात पडला तर पाण्याच्या तो आत गेला एवढंच झालं. या दगडाचं दगड पण संपायला बराच काळ भिजत आणि झिजत राहावं लागतं आणि त्यासाठी पाण्याची संगती पत्करावी लागते. तसं संत संगती आपल्याला दीर्घकाळ पत्करावी लागते. त्या संतांना आपण प्रिय वाटलं पाहिजे म्हणून संतांसारख्या पद्धतीने वागायला लागतं, त्यांची सेवा करता येते. संत संगती एकदा झाली, ती दीर्घकाळ झाली की हळूहळू आपली संत विचारांशी एकरूपता होते. आणि हे सगळं जी प्रक्रिया आहे हा स्वार्थत्याग पूर्ण होत असल्यामुळे, म्हणजे याच्यात स्वार्थ काही नाही आणि त्याग पूर्ण होत असल्यामुळे मनाची अखेरची अवस्था ही आपोआप स्वार्थशून्य होते. आणि स्वार्थशून्य आपण आहोत. संत आणि परमेश्वर सुद्धा स्वार्थशून्य आहेत. त्यामुळे त्यांच्यात आणि आपल्यात फरक उरत नाही. तर ह्या ज्या 8 पायऱ्या आहेत या 8 पायऱ्यांनी प्रत्येकाचा आत्मा परमात्म्याच्या बरोबरीला येतो आणि म्हणून योग्य मार्ग दिसला पाहिजे, तो बघण्याची आपल्याला इच्छा झाली पाहिजे. ती इच्छा झाल्यावर आपण त्या मार्गाला लागलं पाहिजे, तिथे टिकलं पाहिजे, तिथे आवश्यक त्या गोष्टी केल्या पाहिजेत की माणसाचं आयुष्यात कल्याण होईल. अशा पद्धतीने हा विचार आणि ह्यामध्ये इतिहासाचा मागोवा घेत आपण काय पद्धतीने हा सगळा भाग समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की इतिहासाचा सुद्धा या सगळ्या तत्वज्ञानाला सपोर्ट आहे. पुढच्या वेळेला याचा राहिलेला जो भाग आहे तो आपण घेऊया आणि आज आपण ध्यानाकडे वळूया. ध्यानासाठी मी ही शेअर करतो आपल्याकडे नेहमीची. सगळ्यांनी शांत व्हा. शक्य असेल तर पाठीचा कणा ताठ ठेवा. डोळे मिटा. आत्तापर्यंत
जे विचार ऐकले त्याच्यावर चिंतन करा आणि आपण आता ध्यान प्रक्रिया सुरू करतो. आता तुम्ही खरे एकचित्त झाला आहात आणि तुम्हाला त्या पेशींकडून उत्तर येत आहे तुमच्या सहज आलेलो आहोत आम्ही. किती किती आनंदाची गोष्ट. आज तुम्ही आमची आठवण काढली. तुमच्या शरीरात राहून आजपर्यंत आम्हाला विषमतेचं दुःख होतं. आज तुम्ही आमच्याशी बोललात, आठवण काढली. आम्हाला विसरू नका हं. आमच्याशी बोलत जा. आम्ही तुमच्याच बरोबर आलेलो आहोत. पण हे जीवा, तू असं शरीरातल्या अब्ज अब्ज पेशींशी थोडंच बोलणार आहेस. सगळ्या पेशींना एकत्र म्हणून हे बोललास. ठीक केलंस. आता हाच संवाद 6 मुख्य ठिकाणी घडवायचा आहेस. कोहम, सोहम ही प्रश्नोत्तर मनातच ठेव आणि तुझ्या शरीरातल्या खालच्या भागांपासून सुरुवात कर. मांडी घालून बसला आहेसच, तर कमरेच्या मागच्या भागापासून मेंदूपर्यंतचा भाग निवडूयात. तोच महत्वाचा आहे. हे जीवा, तू तुझ्या जाणीवेचा प्रचंड साठा पाठकण्याच्या खालच्या टोकाला करून ठेवला आहेस. तेथे कितीतरी वाटांनी तुझी शक्ती येते आणि जाते. शरीरातल्या या मागच्या पहिल्या चक्राचं नाव आहे मूलाधार चक्र. हा चौक महत्वाचा आहे. स्वच्छतेची केंद्र इथंच आहेत. जीव निर्माण करण्याची हत्यारं इथंच आहेत. हे प्रथम शुद्ध करायला हवं. जा, या चौकामधून नसानसांच्या वाटांनी समतेचा, ओजाचा, शक्तीचा संदेश पोहोचव. पहा पहा, अगदी तळातून एक सूक्ष्म ओज वर वर येत आहे. किती तेज त्याचं, केवढी दीप्ती, रंग सांगता येणार नाही. तरीही सर्व बाजूंनी लखलखतं तेज. बिंदूत साठवलेलं ब्रह्मांड वर वर येत आहे. पण तुझं ध्यान बिंदूवरच राहू दे. बाकीचं काम तेजाच्या उलट्या धारा आपोआप करतील. या चौकात तू यशस्वी झालास. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ज्यानं तुझ्या जीवनाला स्वच्छता दिली, मूळचं तेज राखायला जागा दिली, तो मूळचा चौक म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. ते तू ओलांडत आहेस. तेथे पुन्हा प्रश्न विचार. कोहम कोहम. उत्तर येईल सोहम सोहम. तेज 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 तेज. तुझ्या
आवडत्या दुसऱ्या जीवाच्या मिलनाचं हे शक्ती केंद्र आहे. दुसऱ्यावर अवलंबून असणारा वैवाहिक आनंद तू पत्करलेला आहेस, तर त्याचं उत्कृष्टत्व इथं जागृत होईल. यापुढे तुझं तेज, तुझी शक्ती आता स्वाधिष्ठान चक्रात पोहोचली आहे. स्व अधिष्ठान, माझं अधिष्ठान असं तू म्हणावंस असं हे स्थान आहे. तुझ्या मुलाबाळांचं प्रेरणास्थान आहे. तसंच दुसऱ्या दृष्टीनं तू जेथून निर्माण झालास त्या स्थानाचं प्रतीक आहे हे. इथं फुललेल्या स्फुल्लिंगानं ते प्रतीक अधिक तेजस्वी, शक्तिवान, धैर्यवान, वीर्यवान बनेल. शरीरातल्या समतेप्रमाणे दुसऱ्या शरीराशी समबंध राखील. अखेरच्या समतोल वाटचालीचा हा एक आवश्यक उच्च समभोग तू तटस्थपणाने पाहिलास. याचा उपयोग तुला नंतर होईल. तुझ्या कुटुंबाचं, संकुल मानवतेचं त्यातून कल्याण होईल. कर्तव्यपूर्तीच्या उद्गारांनी तू हा चौक ओलांडतो आहेस. वीर्य रसांचा कुंभ येथे निर्माण होत असला तरी त्यासाठी लागणारं अन्न नाभी केंद्राच्या पुढच्या चौकातून येणार आहे. तिकडे तू नंतर लक्ष देणार आहेस. तूर्त तुझ्या शरीरशुद्धीची ही सगळी क्रिया चांगली करण्यासाठी खालून वर येत असलेली सूक्ष्म शक्ती वर वर यायला हवी. ती इथंच आहे. तू द्रष्टा होऊन ती पाहतो आहेस. मूलाधार चौकातून स्वाधिष्ठान चक्रात पोहोचलेली ही शक्ती तू द्रष्टा होऊन पाहतो आहेस. या मागोमाग डौलात वर चढलेली ती शक्ती पहा. ती खालून वर आलेली सूक्ष्म बिंदू शक्ती, निराकार, तेजपुंज, वेगवान, वेलाशून्य, सूक्ष्मप्राय पण तरीही पर्वतप्राय. तुझ्या शक्तीचं आश्चर्य तिसऱ्या चौकात पोहोचलं आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तिसरा चौक किती भव्य आणि महत्वाचा. नाभी केंद्रात, मणिपूर केंद्रात जसा दुसरा मेंदूच अवतरलेला आहे. पोटातले निरनिराळे अन्नरस, रसशक्ती याचं रूपांतर करण्याचं विलक्षण काम इथं चहूवाटांनी होत आहे. याची शुद्धी तू एकाग्रतेने करतो आहेस. या सर्व कार्याला तू नम्र नमस्कार कर. त्याची चौकशी कोहम न करणार आहेसच. तुझ्या सर्व अन्नाचं सुरेख शक्तीत रूपांतर करणारे हे तुझे पेशी सहकारी आहेत. त्यांना दिवसभर शांतीने वागव. संतापाचे लोट तू आत पोटात सोडणार नाहीस. त्यामुळे तुझं अन्न शुद्धच राहील. अशी तुझी बुद्धी शुद्ध राहो. याही चौकात तू यशस्वी झाला आहेस. ओहम 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 सोहम सोहम सोहम. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. चौथ्या चौकात गतिशून्य गती तू अनुभवणार आहेस. केवढं आश्चर्य आहे. तिसऱ्या चौकात अन्न तयार होण्यासाठी जी गती लागली ती वाटण्याचं कार्य या अनाहत चक्र चौकात चाललं आहे.
तू ती शक्ती धसमुसळेपणाने वापरू नकोस. शांत प्रवाहीपणानं या चौकातून ती गती जाऊ दे. तुझ्या जीवनाचं चक्र अखंड चालवणाऱ्या या चौकात उभा राहून विचार, कोहम कोहम कोहम. केवढी नीरव शांतता, निस्तब्ध शांती, अगदी शांत शांत. खालपासून वर येणारं तेज तुझ्या या शांतीतच वरपर्यंत चढलं जात आहे. पहा, केवढा अपूर्व चमत्कार दिसतो आहे. डुलत डवलत येणारं ते तेज शक्तीनं ओतप्रोत भरलेलं आहे. केवळ तुझ्या एकाग्र शांतीनं पाहण्याचं भाग्य तुला येत आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. 5व्या चौकापर्यंत तू मजल मारलीस. या चौकाचं नाव विशुद्ध चक्र चौक आहे. वरून शुद्ध श्वासाची गतिशक्ती हृदयाकडे याच भागातून जाते, तर दुसऱ्या बाजूनं या कंठातच शब्द फुटतात. पण या क्षणाला शब्दाचा उपयोग काय? मनातल्या मनात सुद्धा शब्द उच्चारू नकोस. या स्थानचक्राला निशब्द शांती मिळू दे. त्यानंच शक्ती प्रवाह शांत होईल, तेजोमय राहील. द्रष्टा हो, बोलू नकोस. आता फार वरच्या अवस्थेला जातो आहेस. शक्ती वर वर येते आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. 6व्या आणि अखेरच्या केंद्रामध्ये शक्ती वर आलेली आहे. या केंद्राचं नाव आहे आज्ञाचक्र. कोहम कोहम अरे जीवा, इथूनच तुझ्या आज्ञा सुटत होत्या. पाहण्याच्या, ऐकण्याच्या आणि तुझ्या सगळ्या आज्ञा वल्गना इथूनच सुटत होत्या. जरुरीपेक्षा जास्त संकल्प करण्याचं स्थळ इथंच होतं. याच पेशींच्या साहाय्याने तू सगळ्या महत्वाकांक्षेच्या पाठीमागे सगळी शक्ती उधळत होतास. ठीक आहे, तुझ्या महत्वाकांक्षा पुऱ्या होण्यासाठी शक्ती राखशील का नाही? उत्तम उन्नतीसाठी काही काळ शांती पाहिजे. ती तुला इथल्या पेशींशी समजूत करूनच साधेल. तर मनानं सुद्धा पाहायचं थांबव. अगदी पूर्ण पूर्ण पूर्ण. आता पूर्ण कल्पना शून्य हो. शांत हो. शांत शांत शांत.
माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या या पुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल इतरांना दोष देण्याऐवजी मी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार.